हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी मस्तपैकी असा छान पाऊस चालू होता बाहेर, त्यामुळे काय करावं म्हणून मी छानपैकी ओल्या हरभराच्या डाळीचे भजे बनवले. ते इतके कुरकुरीत आणि मस्त झाले होते की सगळ्यांना ते फार आवडले आणि सगळ्यांनी त्याचा उत्तम असा आस्वाद घेतला. पाऊस चालूच होता त्यामुळे छान मी पावसात जाऊन ती भजी खाल्ली. मस्तपैकी कुल्हडमध्ये चहा घेतला गरमागरम आणि हे भजे अशा सुंदर वातावरणात सकाळी सकाळी चाखून बघितले आणि ते खरंच खूप छान झालेले होते. म्हणजे मला इतके आवडले, इतकं भारी लागले ते. मग नंतर चहा वगैरे पिऊन झाल्यावरती मी निवांत झाले. मग नंतर अधिष्ठाला घेतलं, अधिष्ठाला पण जरा खाऊ घातले, तिलाही आवडले. मी कुल्हडमध्ये चहा पित होते तर अधिष्ठालाही तो पाहिजे होता, अशी ती रडत होती. अधिष्ठाचे पप्पा सकाळी सकाळी ऑफिसला निघाले होते त्यामुळे त्यांना बाय करायला आम्ही गॅलरीमध्ये थांबलो होतो. तर ते पावसात निघाले होते रेनकोट वगैरे घालून. अधिष्ठाची एक सवय ती म्हणजे ती व्यक्ती बघत असताना बाय नाही करत, ते गेले का मग ती बाय करते. हे असं आमचं इतकं हुशार आणि शहाणं पिल्लू आहे. तर मग अधिष्ठाला छानपैकी आंघोळ वगैरे घालून घेतली. तिला तिच्या हातानेच भांग पाडायचा होता मस्तपैकी. मी घेत होते तर मला पाडून देत नव्हती आणि नंतर माझ्या पण केसांचा भांग तिलाच पाडायचा होता आणि तिला अशी मस्त मजा वाटत होती. मी व्हिडिओ काढत होते त्याचा, तर इतका गुत्ता झाला होता, केस धुतले होते म्हणून, पण तरी अधिष्ठालाच ते व्यवस्थित करायचं होतं. मग ऑफिसचं काम वगैरे संपवून जरा संध्याकाळी ब्रेक घेतला मी, टी ब्रेक, आणि भूक लागली होती म्हणून जरा बाहेर पडलो. तर अधिष्ठा पण जरा बोर झाली होती म्हणून म्हटलं चला तिला पण फिरून आणूया जरा स्नॅक्सच्या सेंटरमध्ये, इथे जवळच आहे. तर तिथे गेलो. मस्तपैकी काय काय हवं काय नको अधिष्ठालाही विचारलं. अर्थात तिला जे पाहिजे ते नाही घेतलं, आम्हाला जे पाहिजे ते घेतलं. कचोरी आणि इमृती खाऊन मस्तपैकी चहा पिला आणि मग मी ऑफिसच्या कामाला गेले.